4 क्रमांकासाठी स्पर्धा असणार आहे। या स्पर्धेमध्ये एकंदरीत 4 बक्षिसे तुम्हाला पाहायला मिळतील। तर त्या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही जरूर या, खेळा इथे आणि क्रीडा रसिकांना देखील खुश करा। धन्यवाद, थँक्यू। स्वराज फायटर श्री गजानन वॉरियर्स कामतकोट टॉस जिंकला कामतकोट संघाने आणि त्याचबरोबर डिसिजन मात्र या ठिकाणी आपण पाहताय तर बॉलिंगचं घेतलंय। मॅचला सुरुवात करा अंपायर। फलंदाज तिथे तयार असेल। पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, फक्त एकच धाव तिथे मिळू शकणार आहे। यष्टीरक्षक शुभम सवनसकर आणि त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन देवलकर। फुलटॉस बॉलला चांगलं ड्राइव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहे आझादच्या माध्यमातून। चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केला राज आणि त्याचबरोबर अक्षय तोरे ही मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर छेडताना देखील दिसते। बॉल टाकला जाईल। या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता। बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नव्हता। यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडूला दबोचलं गेलं आणि इथे मात्र थांबवण्याचं काम निश्चित रूपी आपल्याला बघायला मिळते। येणारा पुढचा बॉल आहे। या बॉलवरती मोठा प्रहार, तिथे एका हाताने पकडण्याचा प्रयत्न होईल, परंतु जोपर्यंत पकडला जातोय अगदी अतिशय वेगानं या बॉलवरती देखील 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात। कारण का अर्जुन चांगला साफला रचला होता। जर का थर्ड यार्ड सर्कलचा खेळू जर बाहेर असता तर विकेटचं पतन आपल्याला बघायला नक्कीच मिळू शकलं असतं। राऊंड द विकेट या ठिकाणी बॉलिंग करेल अक्षय थोरेच्या विरोधामध्ये। चांगल्या प्रकारचा ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक। त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड, चेंडू पकडत असताना कुठेतरी मोठा संघर्ष करावा लागत होता, परंतु या बॉलवरती दुहेरी धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात। आणि आपण अर्जुनची जर चर्चा केली, अर्जुन आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून प्रभावित केले, परंतु साथीदारांनी बघा तेवढी मोठी साथ दिली नाहीये संघाला। गौरव जाधव पुन्हा एकदा त्यांच्या ठिकाणी मात्र ते मिसफील्ड करतायत आणि त्याचा फायदा अगदी परिपूर्ण बॅटिंग करणाऱ्या संघाला होतोय। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय। विदाउट लॉस धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते। सर एक बॉल शेष आहे, अजून एक बॉल शिल्लक आहे। एक वाईट बॉल आलाय। स्कोर कार्ड मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। राऊंड द विकेट बॉलिंगचं माध्यम पाहायला मिळतंय। गजानन वॉरियर्स कामतकोट या संघाकडून पहिलं षटक हँडल करताना एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय। 1 चा खेळ समाप्त। विदाउट लॉस संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। म्हणजे एकही खेळाडू अजिबात बाद झाले नाहीये बॅटिंग करणारा संघाचा। हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 10 धावा धावफलकावरती असतील। नवीन खेळाडूंची तुम्ही चर्चा करताय, नवीन कोणत्या बॉलरला या ठिकाणी बॉलिंग दिली जाईल थोडीशी चर्चा। चला नो टीम मीटिंग करू नका। दुसरा षटक शुभम सवनसकर स्विंग का किंग या नावाने या खेळाडूला आपण संबोधित करतो, परंतु मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने एफर्ट्स तेवढे दिले होते, परंतु तेवढी चांगल्या प्रकारची बॉलिंग आपल्याला बघायला तर मिळाली नव्हती। एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या खर्च केल्या होत्या शुभमनं। आता मात्र जर पाहायला गेलं तर अक्षय त्याच्या विरोधामध्ये अगदी अग्रेसिव्हपणानं क्रिकेट खेळेल की डिफेन्सिव्ह खेळेल हे पाहावं लागणार आहे। कारण का क्षमता दोन्ही खेळाडूंकडे मोठ्या प्रमाणात आहे। जे पोटेन्शियल आहे, मोठे स्ट्रोक देखील खेळू शकतो, त्याचबरोबर डिफेन्सिव्ह क्रिकेट हे देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळू शकणार आहे। तुम्ही जर पाहताय ना या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तुम्ही पाहताय तर सन्मानाच्या, अभिमानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळणे प्रत्येकाचं स्वप्न बनलंय। या बॉलवरती लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला खेळलं जात आहे। जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल फक्त 2च धावांवरती हे दोन्ही खेळाडू आता थांबलेत। योग्य वेळेला नकार मात्र दिला होता राजने। आपल्या साथीदाराला सांगितलं इथे थोडीशी रिस्क आहे, पण तो रिस्क नाही तो मित्रो, रिस्क नाही तो इश्क नाही, हा फॉर्म्युला देखील तेवढाच आहे।
पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज बाद झालाय. म्हणजेच हिट विकेट. अक्षय खूपच बॅकफुटला गेले होते आणि बॅकफुटला ते ज्या वेळेला गेले ना आणि संघाला देखील बॅकफुटलाच घेऊन गेले. इथे मात्र मोठा धक्का बसला. हिट विकेट. क्रमांक 3 वरती या ठिकाणी कोणत्या फलंदाजाला पाठवलं जाते हे देखील पाहावं लागेल. राकेश भोड हातामध्ये अगदी ब्रह्मास्त्र घेऊन मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत. ते सरळ मैदानाच्या दिशेने येत आहेत. मात्र मनामध्ये कशा प्रकारचा इरादा घेऊन मैदानामध्ये उतरतील. अक्षय थोरेनं थोडासा कानमंत्र येताना सांगितलाय, परंतु कसं क्रिकेट खेळलं जाईल इथे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह की अग्रेसिव्ह पणानं इथे अटॅकिव्ह क्रिकेट खेळेल हे बघावं लागणार आहे. सायंकाळच्या सत्राला सुरुवात तर झाली आहे. सायंकाळचं सत्र तुम्ही पाहता. या सायंकाळच्या सत्रामध्ये रसिक मायबाप ऑनलाईनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आम्ही काही वेळात या ऑनलाईन रसिक प्रेक्षकांच्या देखील कमेंट वाचण्यासाठी येऊ, परंतु ही मॅच मित्रांनो तुम्ही अजिबात मिस करू नका. या मॅच मध्ये देखील रोमहर्षक मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त काटा बदलतोय. काटा बदलल्यानंतर एक धाव देखील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला जोडताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मोडीत काढलाय. अतिरिक्त उछाल काय बॉलिंग केली आहे. जर तुम्ही पाहायला गेलात तर याला श्रीलंका किंग का म्हटलं जातं. त्याच्याकडे चांगली विद्वत्ता. चेंडू पडल्यानंतर दोन्ही बाजूला वळवणं ही त्याची क्षमता राहिली आहे. लेग कटर बॉल टाकणं ही त्याची स्पेशालिटी राहिली आहे. आणि आता मात्र आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची बॉलिंग या दुसऱ्या ओव्हरमध्ये करतोय. बॅट बॉलचा संपर्क आहे की नाही अंपायर सांगतायत. यावेळी मात्र बॉल पुन्हा टाका. तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. शुभमनं एक्सपेन्सिव्ह धावा टाकणं हे मी मगाशी देखील सांगितलं. एक्सपेन्सिव्ह बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. षटक देखील आहे. अतिरिक्त उछाल प्राप्त आहे. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी काटा देखील बदलतोय आणि अतिरिक्त उछाल देखील आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरा षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. राऊंड द विकेट ही बॉलिंग आणि त्याचबरोबर येणारा पुढचा बॉल संकट असेल का राज्याच्या विरुद्धमध्ये पाहावं लागणार आहे. यावेळेला नक्की संकटाची चर्चा केली. संकट आलंय आणि त्या संकटाचा जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये आता सापडलाय राज परिपूर्ण या सकाळच्या मॅच पासून आता तिसरी मॅच खेळतोय. संपूर्ण या ठिकाणी बघा चांगलं क्रिकेट खेळताना योगदान देता आलं नाहीये. हालाकी संघाला खूप गरज असते एखाद्या चांगल्या खेळाडूकडून की चांगला परफॉर्मन्स सादर होणं, परंतु इथे मात्र चेहऱ्यावरती नैराश्य घेत असताना पुन्हा एकदा राज नाराज होत मैदानाच्या बाहेर चाललाय. नवीन फलंदाजला बॅटिंगसाठी आता पाठवलंय सौरभ काताळे. शिरवलीचा खेळाडू आहे. खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आज आपल्या नक्कीच टेडब्ल्यूच्या या हिस्टॉरिकल मैदानामध्ये आपण बघताय. गावदेवीचं हे मैदान आहे आणि या गावदेवीच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं हा फेस्टिवल रत्नागिरी जिल्ह्यातील ही मानाची स्पर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात बिगेस्ट अंडरआर्म क्रिकेट फेस्टिवल तुम्ही पाहताय. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर वाईट बॉल आहे. हे शुभम या चुका का करतायत त्या आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचबरोबर क्रिकेट खेळत असताना फिटनेसकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं असतं. क्रिकेट फक्त खेळून चालत नाही तर थोडंसं फिटनेस याच्यावर देखील कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल. कारण का क्रिकेट खेळत असताना तुम्हाला फिटनेसची खूप गरज लागते आणि ते आपण अनेकदा पाहिलंय. इथे चांगला थ्रो चांगली फेकी पाहायला मिळाली. लेफ्ट हँडर जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून 2चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 20. पहिल्या 6 मध्ये 10, दुसऱ्या 6 मध्ये देखील 10, परंतु या 6 मध्ये केवळ 2 खेळाडूंना देखील बाद केलंय. कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस. जाऊया क्षीरसागर सर यांच्याकडे. धन्यवाद सनी. तर या ठिकाणी पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्थात जे प्राबल्य आपण बघितलं, जी मक्तेदारी बघितली ते गोलंदाजी करणाऱ्या टीमची, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमकडे देखील राकेश सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. राकेश क्रिकेट आणि कबड्डी या दोन्ही खेळामध्ये त्याच्याकडे महारत असलेला आहे आणि तोच खेळाडू दापोलीचा एक चमचमता सितारा स्ट्राईक वरती खेळतो. अजू दैवलकरच्या विरोधामध्ये पहिला बॉल या ठिकाणी रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. जकडून ठेवलं होतं राकेशला. हात खोलण्याची संधी नव्हती. ब्लॉकर पद्धतीचा बॉल होता मात्र सिंगलदा मिळाली आणि त्यानंतर स्ट्राईक रुटेड होते. अजू दैवलकर पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल ऑन साईडला खेळला. दुसऱ्या बॉलला आपण बघितलं तर ऑफ साईडला बंड्या शिर्केचं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण. फलंदाज मात्र तेवढा चाणाक्ष राकेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे अचूक थ्रो आला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं का तर नाहीये. राकेश मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला भेटतो. अजू दैवलकरच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल. पहिल्या 2 बॉलवरती मात्र सिंगल धाव देत आपल्या टीमचं मनोधैर्य वाढवलं अजू दैवलकरने. यावेळेला तिसरा बॉल ब्लॉकर पद्धतीचा पुन्हा एकदा
ऑन साइडला ड्राईव्ह केलं, त्या ठिकाणी दुसरी धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. शानदार रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यानंतर टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना स्कोअरबोर्डवरती धावा झालेत 25. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकट जरूर येतील, परंतु या संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकला तरी देखील इतिहास घडवता आला पाहिजे. यावेळेला समोर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली काय ड्रॉप होते, जीवनदान मिळते इथे. हा सुटलेला झेल मागा ठरू शकेल. अर्थात आपण जर बघितलं तर अक्षय पवार त्या ठिकाणी होता, दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला तारा. फार कमी चुका याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटतात, परंतु हा जो सुटलेला झेल अक्षय पवार आणि त्याच्या टीमला पुढे जरूर महागात पडू शकेल. अजू दैवलकर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आपण बघतोय लोअर फुल टॉस ऑफ साईडला ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी बंड्या शिर्के सारखा एक अनुभवी खेळाडू आपण बघतोय. याही बॉलवरती वेगाने चित्याच्या चपळतेने धावा पूर्ण जरूर केल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र आता पुढे सरकत असताना 29. आतापर्यंत अजूनही 9 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वराज फायटर्स. तर जर पाहिलं तर अजून देखील काही बॉल शिल्लक असावे या ओव्हरच्या समाप्तीसाठी. नो बॉलचा इशारा आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा एक अवांतर धाव भेटेल टीमच्या खात्यामध्ये. अच्युत दैवलकर वरती देखील आता प्रेशर आलंय, कारण त्याला माहिती आहे मागच्या 2 बॉलवरती फलंदाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय. 3-2-2 अशा पद्धतीच्या धावा मागच्या 3 बॉलवरती आलेत. त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते अजूची. परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला भेटते. 3 धावा पूर्ण केल्या आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 33. म्हणजे या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या अजूनने. एकंदरीत 18 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजून देखील बाकी. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं आव्हानात्मक असतं, परंतु असंही आव्हान घेऊन आता गोलंदाजी मार्गवरती कुठल्या गोलंदाजीला पाचारण केले जाते ते बघणं फार गरजेचं असं श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमकडनं. याच्यानंतर फार महत्त्वाची लढत पुन्हा एकदा संतोष एजन्सी आणि श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड. संतोष एजन्सी या संघाला जर या स्पर्धेतला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड विरुद्धचा तो सामना जिंकावा लागेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्सकडे या. संतोष एजन्सी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे या. फार वेळ जाणार नाही याची दक्षता घेऊया. सो पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू बाकी आणि फुल टॉस करून घेण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. हा थोडासा पाठीमागे गेला होता बघा, वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी देखील. 4+1 5 धावा. सोने पे सुहागा भगवान जब भी देता है दोस्तों वह चप्पर फाड़ के देता है और इसी का यहाँ पर प्रत्यय देखने को मिलता हुआ. रन संख्या काफी तेजी के साथ 38 पर पहुंच चुकी है. जो 5 रन होंगे ये शायद मुझे लगता है निर्णायक साबित हो सकते हैं. आखिरी 6 गेंदे फिलहाल यहाँ पर देखा जाए तो फिर एक मरतबा बल्ले का अंदरूनी किनारा विकेट कीपर वहां पर काफी सतर्क थे. रन बनने की कोई भी गुंजाइश नहीं, जो गुंजाइश बन सकती थी उसको खारिज किया था विकेट कीपर ने. अभी भी 5 गेंदे शेष है आखिरी. फिर एक मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद तकरीबन फुल टॉस करके ले लिया था और दूसरा रन तेजी के साथ पूरा किया. यहाँ पर रनआउट का खतरा मंडरा था. वह क्या सीधा हिट हुआ है, क्या हाथ लगा है या पहले गेंद लगी विकेटों पर, ये शायद अंपायर ही तय करेंगे. हालांकि क्या मसला था, क्या पहले हाथ लगा या पहले गेंद लगी है, अब रेफरी को ये तय करना पड़ेगा. थोड़ा सा डिफिकल्ट होगा डिसीजन लेना, लेकिन शायद यहाँ पर रोहित जो हमारे मुख्य अंपायर है वो शायद क्या डिसीजन देंगे. उनकी तरफ लेकर गए थे, वो देखे, ये देखे रोहित सर क्या डिसीजन दे रहे हैं. चला यस चला चला जा. ए बाबू जा, आउट आहे ना तो. हां पंच 2 धावा ना. यस 2 धावा घेतल्यात. तर 2 धावा या ठिकाणी या बॉलवरती मिळाल्या. त्याचबरोबर महत्वाची विकेट देखील घेतलेली आहे. 40 धावा झालेत आतापर्यंत या षटकातल्या. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी असताना बंड्या शिर्के क्षेत्ररक्षण सजवत आहेत. दापोली टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव बंड्या शिर्के.
अडखळ गावातून बिलॉंग करतात, गेले अनेक वर्ष दापोली टेनिस क्रिकेटची सेवा करताना या खेळाडूला तुम्ही पाहिले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु गोलंदाजी करत असताना हा छोट्या उंचीचा जो खेळाडू त्याची कीर्ती महान मात्र जरूर राहिली आहे. सातत्याने विकेट टेकिंग डिलिव्हरी त्याने केली. ज्या ज्यावेळेला कॅप्टननी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या टीमच्या हितामध्ये तो गोलंदाजी करतो. यावेळेला राकेशसाठी, परंतु यावेळेला प्रयत्न फसले ते राकेश यांचे, बीट झालेत ते. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होते. 40 धावा आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज फायटर्स या टीमच्या नावावरती राहिलेत. पहिल्या 2 मॅचमध्ये जबरदस्त खेळ सादर केला स्वराज फायटर्सने. बॅक टू बॅक दोन्ही सामने जिंकत या स्पर्धेमध्ये पहिल्या स्थानावरती विराजमान. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा येतो. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला, झेल तर पकडलाय, परंतु इथे जीवनदान मिळणार आहे त्या बॅटर्सला, कारण नो बॉल डिक्लेअर केलाय. 3+1 = 4 म्हणजे 4 धावा पुन्हा एकदा बोनस स्वरूपात मिळत आहेत. या ज्या अतिरिक्त धावा बहाल केल्या जातात त्या कुठे ना कुठेतरी मला वाटतं पुढे जाऊन गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी मागा ठरू शकतात. श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या टीमसाठी ही धोक्याची घंटा होऊ शकेल. आपण जर बघितलं तर मागच्या मॅचमध्ये या संघाला पराभवाची चव चाकावी लागले आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करत स्वराज फायटर बरोबर बरोबरी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये होऊ शकेल. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला लेफ्ट हँडेड बॅटरने. 2 धावा तर पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची मांग आणि यस इथे धावचीचा प्रयत्न होतोय. अपील केलंय पंच जे आहेत ते मात्र बघूया काय डिसिजन देत आहेत का. कदाचित या ठिकाणी दुसऱ्या पंचांबरोबर चर्चा करण्याचा ते प्रयत्न करू शकतात आणि त्यानंतरच डिसिजन देतील. येस ॲब्सोल्युटली बॅटर बाद आहे. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. चांगला डिसिजन या ठिकाणी. पंच जे किशोर पालकर आहे त्यांच्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा चर्चा केली. कोणताही चुकीचा निर्णय जाणार नाही याची ते दक्षता घेतात. बघा मी मगाशी देखील म्हटलं की मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील गेले अनेक वर्ष ते पंचांच्या भूमिकेमध्ये राहिले. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर आता ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. रोहित रेम जे नाव आहे त्यांचं आणि आतापर्यंत सर्वोत्तम पंचगिरी त्यांची पाहायला मिळते आहे. सो दरम्यान या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. तर त्याच वेळेला आपण पाहतो राकेश भुवन स्ट्राईकवरती. ज्या खेळाडूच्या फलंदाजीचे असंख्य चाहते आहेत. आखूड टप्प्याचा बॉल फुल केलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय का पाहूया. येस ॲब्सोल्युटली चेंडू चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. राकेशच्या बॅट मधून येतोय हा FCT ब्रँडेड षटकार. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. कौतुक करावं लागेल. वेट केली, प्रतीक्षा केली चांगल्या बॉलची आणि त्यानंतर मात्र शानदार स्ट्रोक राकेशच्या बॅट मधून येतोय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 52 या आकड्यावरती. अर्धशतक देखील टीमचं पूर्ण होते स्वराज फायटरचं. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकर बॉल होता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे. इथे कोणती चूक करत नाहीये. सरते शेवटी झेल पकडलाय आणि निर्धारित 4 ओव्हरचा खेळ संपला. इथे टीमची धावसंख्या 52. विजयासाठी समीकरण असेल 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता. परंतु याच्यानंतरचा सामना संतोष एजन्सी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्सकडे या. संतोष एजन्सी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती आहे. चला आपण टॉस करण्यासाठी या लवकर इकडे. संतोष एजन्सी या संघाचे जे कॅप्टन असतील त्याचबरोबर श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण या संघाच्या कॅप्टनला देखील विनंती करतोय. चला इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करून घ्यायचा. हा संतोष एजन्सीचे कॅप्टन आले तिथे. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण कॅप्टन अमय चला या. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस बॉक्सकडे या. नेक्स्ट सामना आपला असणार आहे. याच्यानंतर अजून देखील 3 सामने बाकी आहेत. वेळेचं बंधन आपल्या सर्वांवरती आहे कारण या ठिकाणी सूर्यनारायण आपल्यासाठी थांबू शकणार नाहीत. सो प्लीज विनंती तुम्हाला पुन्हा एकदा आहे, आपण टॉस लवकर करून घेऊया. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण अमय आलाय. चला घ्या टॉस करून घ्या. आदरणीय आदरणीय रामचंद्रजी अब्गुल यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया या सामन्याचा. चला या. संतोष एजन्सी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण या 2 संघांमधला महत्त्वाचा सामना आणि त्याचा टॉस आपण करून घेऊया. चला विनंती आहे लवकरात लवकर हा सामना आपण चालू करून घेऊया.
ला सध्या फ्लॉप होता इकडे तुमचा हा भारी होते अक्षय आणि मंग्या कुणी श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकडे संघ टॉस जिंकला अमेय पवार या खेळाडूची काही वेळात आम्ही चर्चा करू परंतु टॉस जिंकलं तर डिसिजन आम्हाला इथेच द्यायचं आहे आम्ही ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट ओके चला मैदानाच्या दिशेने जाऊयात आपण प्लेइंग 11 दोन्ही संघांना आमच्याकडे जमा करा की कोणते खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसेल सर टार्गेट किती धावांचा आहे इथून जर पाहायला गेलं तर आपण दादा फिफ्टी 53 धावांचे या ठिकाणी विशाल असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलाच बॉल वाईट टाकला गेला स्वराज फायटर्स आणि त्याचबरोबर एका बाजूला असेल श्री गजानन वॉरियर्स कामतकोण काय चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय 53 धावांचा हा पाठलाग करत असताना चांगल्या प्रकारचा क्रिकेट पहिल्या 12 बॉलमध्ये 20 धावा होत्या परंतु पुढच्या 12 मध्ये 32 धावा केल्या याला म्हणतात क्रिकेटमधलं पुनरागमन आणि ते पुनरागमन करत असताना यावेळेला आझाद मात्र बॅटिंगसाठी आलाय आझादला या ठिकाणी जर का या क्वालिफायरच्या रेसमध्ये तुमच्या संघाला बनवून ठेवायचं असेल तर ही मॅच मात्र जिंकणं खूप महत्त्वाचे राहील कारण का पहिल्या 2 मॅच स्वराज फायटर्स या संघाने मात्र ते जिंकून आलेत परंतु ही मॅच मात्र जर का ते जिंकले तर अगदी नक्कीच त्या पॉइंट्सच्या दृष्टिकोनातून मात्र हा संघ अव्वलस्थानी असण्याचे चान्सेस राहतील इथे मात्र ड्राईव्ह केला गेलाय एक धाव मात्र घेतली जाते परंतु अतिशय वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा सक्सेसफुल ठरलाय आणि सक्सेसफुली रित्या या बॉलवरती देखील दुहेरी धावा आपल्या खात्यामध्ये जोडताना तुम्ही पाहिलंय राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना स्वराज फायटर्सचा हा बॉलर सौरभ काताळे याची चर्चा करताय तुम्ही त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट होताना बघायला मिळतील 2 धावा मिळाल्यात आता अप्पा एसवार यांच्या मालकीच्या संघाच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील सौरभ हा जो खेळाडू खेड तालुक्यातून बिलॉंग करतो आणि तोच मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील दिसलाय त्याच्या डोक्यावरती अगदी पर्पल कॅप ही विराजमान आहे सर्वाधिक विकेट घेतल्यात आजच्या दिवसामध्ये देखील त्याने परंतु काही वेळातच मात्र कळेल त्यानंतरला सांगितलं जाईल की किती कोणत्या खेळाडूने विकेट घेतल्या गेल्या आहेत या मॅच नंतरला कळेल की कोणत्या खेळाडूच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप विराजमान होईल आणि कोणत्या खेळाडूच्या डोक्यावरती पर्पल कॅप मात्र विराजमान होणार आहे पहिला षटक इन प्रोग्रेसला आहे जर अक्षय हा जो खेळाडू आहे अक्षय पवार या खेळाडूची चर्चा आपण ज्याला दापोलीचं टेनिस क्रिकेट गाजवताना सातत्यानं पाहिलंय आणि त्याचबरोबर हा एक तारा देखील आहे टेनिस क्रिकेट विश्वातील तो मात्र आज अंडर क्रिकेटच्या या हिस्टॉरिकल मैदानामध्ये देखील चमकताना दिसतोय ऐतिहासिक मैदान आपण गावदेवीचं पाहत आहे जिथे कैलासवासी विशाल आणि कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 ही सन्मानाच्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे परंतु आज या लीग फॉर्मॅटनुसार प्रत्येक खेळाडू दापोली तालुक्यातला मात्र खेळताना दिसतोय नो बॉल दिला गेलाय 1+1 अशा 2च धावांवरती आता संतुष्ट समाधान मानावं लागेल आणि मी तरी म्हणेन या 2 धावा तुम्हाला यशाच्या दिशेने नेण्यासाठी खूप पुरेशा नाही आहेत तर अजून देखील तुम्हाला स्वतःचे एफर्ट्स द्यावे लागतील तरच तुम्ही यशस्वी बनू देखील शकाल याच्या पुढची देखील मॅच मोठी बनेल कारण का संतोष एजन्सी या संघानं विजयाचं खातं उघडलंय तर दुसऱ्या बाजूला श्री सप्तशृंगी वॉरियर्सच्या कामतकोण संघानं मात्र ते तिसरा विजय निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसू शकतील या येणाऱ्या बॉलवरती आझाद मात्र तयार आहे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्नच त्या ठिकाणी केला नव्हता या बॉलवरती 7 धावांवरतीच प्रहार आणि डिक्लेअर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल एकाचा खेळ समाप्त होताच विदाउट लॉस संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले तर आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 11 विदाउट लॉस 11 झालेले आहेत 11 धावा स्कोर कार्ड वरती पोहोचलेल्या आहे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय 53 धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा म्हणजे याचाच अर्थ 18 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे 18 मध्ये 42 होतील का होऊ शकतील प्रत्येक षटकामध्ये 14च्या सरासरीने इथून पुढे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आदिल टेटवलकर या बॉलरला या ठिकाणी बॉलिंग दिली जाईल वेगानं मात्र बॉल टॅक नाही त्याची कुठेतरी खूबी आहे खासियत आहे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत
आदिलच्या विरोधामध्ये अक्षय पवार कशा प्रकारचा क्रिकेट खेळेल हे देखील तुम्हाला पाहावं लागेल, कारण का मॅच खेळत असताना तुम्हाला प्रत्येक बॉलरचा येणारा बॉल त्याला तुम्हाला फेस करावं लागेल. येणारी संकट काही वादळ तुम्हाला बघा उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी वादळ येत असतात. म्हणूनच मात्र येणाऱ्या संकटाला तुम्हाला सामोरं जाणं हे खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर 18 बॉलमध्ये 42 धावा अजून देखील बॅटिंग करणाऱ्या संघाला करायच्यात होऊ शकतील का? येणारी वेळ मात्र सांगून जाईल की या धावा होतील की नाही. वेळेला घाबरावं लागेल. वेळ अशी गोष्ट आहे ना, कधी हिऱ्याचा कोळसा आणि कोळशाचा हिरा बनवेल हे सांगू शकत नाहीत. म्हणून माणसाने कधी कोणत्याच गोष्टीवरती गर्व करू नका. इथे मात्र अक्षय पवार बॅक टू द पवेलियन, मोठा धक्का बसतोय श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहायला गेलं तर फलंदाज कोण आहे? गौरव जाधवला आता क्रमांक 3 वरती लेफ्ट हँडेड बॅटर्सला पाठवलं गेलं. आजच्या दिवसामध्ये षटकारांचा पाऊस अजिबात पाहायला मिळाला नव्हता, परंतु ज्या वेळेला आपण ऋषी पाचरटकर या खेळाडूला पाहिलं होतं त्या ऋषीनं मात्र मोठे प्रहार चांगलेच केले होते. परंतु त्याच्यानंतरला आपण पाहिलं गेलं साहिल घडवले या खेळाडूने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचे सिक्सर ठोकले. उल्लेखनीय आपल्याला नक्की सिक्सर पाहायला मिळाले होते. गौरव जाधव आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी अगदी बॉलरवरती तुम्हाला तुटून पडावं लागेल. वेगवान बॉलर आहे, चेंडू मोठ्याने टाकणं अगदी वेगाने टाकणं ही त्याची आता कुठेतरी स्पेशालिटी राहिली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेड जो बॉलर आहे त्याच्यासाठी ही बॉलिंग आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला या ठिकाणी बीट केलं. चेंडू डिक्लेअर झोन कडे मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मिळेल. अंपायर सिंगल आहे ना? धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक खेळाडू मात्र बाद झालाय. 41 धावांची अजून तुम्हाला आवश्यकता आहे दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये. येणारा पुढचा बॉल आहे. या बॉलला देखील मोठा प्रहार करायचा. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. आपण तर म्हटलं होतं की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14च्या सरासरीने या धावा बनवायच्या होत्या, परंतु फलंदाज मात्र सांगतात की आम्हाला हवाई फायर करायची आहे. हेच तर आपण पाहिलंय कुठेतरी. इथे मात्र सरळ बॅटनं अगदी नो मॅच लँडला अलोंग द कार्पेट गेले. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल 2 धावा या बॉलवरती देखील परिपूर्ण कंप्लीट करताना देखील पाहिल्यात. आदिलनं सगळे बॉल मात्र प्रभावित करणारे टाकलेत. ओव्हर द विकेट आपल्या संघासाठी तो बॉलिंग तर करतोय, परंतु त्याचबरोबर गौरव जाधव हा मात्र कुठेतरी बॅकफुटला परतताना दिसतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. जसे जसे डॉट बॉल येणार तसं तसं संघ मात्र तुमचा बॅकफुटवरती परतताना दिसू शकतो. एक एक मॅच या लीग फॉर्मॅट मधली तुम्हाला खूप गरजेचे आहे. तुम्हाला जर तुम्ही स्वप्न बघितलं होतं की या चमचमच्या ज्या ट्रॉफी आहेत त्यांच्या क्वालिफायरच्या रेसमध्ये आम्हाला जायचं आहे, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं तुम्हाला कंट्रोल आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह करावे लागेल. दोन्हीच्या दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. अर्थात इथे जर सामना टाय देखील जर करायचा असेल तर एक षटकार एक चौकार मारावा लागेल. पुन्हा एकदा बाहुबली स्ट्राईक वरती 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. या बॉलवरती षटकार येतोय का पाहूया. अहो हा बॉल चांगला टाकला, स्लोअर बॉल होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या फलंदाज बाद होतो. शेवटची चेंडू असणार आहे शेवटच्या बॉलवरती. चला या लवकर नवीन फलंदाज या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. अर्थातच या ठिकाणी मात्र ज्या अशा अपेक्षा होत्या श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड संघाच्या त्या आता कुठेतरी संपुष्टात येताना बघायला मिळतील. कारण आपण जो फलंदाज जो बघितला होता आझाद, जो आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेला होता, वादळी खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 खणखणी षटकार पाहायला मिळाले, परंतु ऐन मोमेंटला गरज असताना तो नॉन स्ट्राईक वरती. नवीन खेळाडू स्ट्राईक वरती. याही वेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ट्रोक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, चेंडू मात्र जातोय तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे. हा सामना संपतोय आणि अर्थात स्वराज फायटर्सने बॅक टू बॅक तिसरा सामना जिंकत टॉप 4च्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. विजय टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला संतोष एजन्सी सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड 3 सामने अजून देखील बाकी आहेत आणि आपल्याकडे फक्त शेवटचा 1.5 तास शिल्लक आहे. पंच अर्ध्या तासात आपल्याला इनिंग संपवायचे एक एक. रोहित चला एक इनिंग 15 मिनिटाची असेल याची फक्त आपण सर्वांनी दक्षता घेऊया.
वनवटीचे तर या ठिकाणी आपण पाहतो प्रसिद्ध संगीतकार आदरणीय पंकजी काताळे दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। गेल्या 5 पर्वामध्ये 5 श्रद्धांजली गीत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केली गेली। आदरणीय पंकजी काताळे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजूया। कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक आणि या स्मृती चषकामध्ये दादा आपण याही वर्षी आवर्जून उपस्थित राहिलात। खरं तर खेड तालुक्यातून ते बिलॉंग करतात, परंतु विशाल असेल विनायक असेल या दोघांवरती प्रचंड प्रेम त्यांचं होतं। फ्रेंड सर्कलच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती त्यांचं विशेष प्रेम आम्हाला पाहायला भेटतं आणि याही पर्वामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन प्रसिद्ध संगीतकार कुमार पंकज काताळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि हेही जे श्रद्धांजलीपर गीत आहे हे त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे। ऑपरेटर अर्थातच राजेश पड्याळ आणि सप्तसुरांचा अनभिषिक्त सम्राट शाहीर राजेश निकम यांच्या सुमधुर आवाजामध्ये हे श्रद्धांजलीपर गीत आपण ऐकतोय। हे बॅटर चला पाठवा लवकर फास्ट आले। संकेतबद्ध केलंय ना हे जे तुम्ही गीत ऐकताय श्रद्धांजलीपर जे गीत ऐकताय हे गीत संगीतबद्ध केलंय आदरणीय पंकज दादा काताळे साहेब यांनी आणि अर्थात हे गाणं गायलंय सप्तसुरांचा अनभिषिक्त सम्राट शाहीर राजेश निकम यांनी आणि या संपूर्ण गाण्याला अतिशय चांगले एडिट केलंय ऑपरेटर श्री राजेश पड्याळ यांनी। या तिन्ही मान्यवरांचं फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवलीच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप हार्दिक स्वागत। प्रदीप दादा पड्याळ आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण आदरणीय पंकज दादा काताळे साहेब यांचा यथोचित गौरव करूया। रत्नागिरी जिल्ह्यातले प्रसिद्ध संगीतकार आदरणीय पंकजी काताळे साहेब